भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने मंगळवारी यूपीआयच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या ऑटोमॅटिक पेमेंटची मर्यादा 15,000 रुपयांवरून वाढवून 1,00,000 रुपये केली आहे. ही सुविधा म्युच्युअल फंड, विमा हप्ता आणि क्रेडिट कार्ड बिलाचे पेमेंट यांसारख्या अनेक सेवांसाठी उपयुक्त ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी यासंबंधीचा आदेश जारी करून यूपीआय ऑटो पेमेंट मर्यादा प्रतिव्यवहार 1,00,000 रुपये केली. यामुळे ग्राहक मोबाईल बिल, विजेचे बिल, ईएमआय, ओटीटी सबस्क्रिप्शन, विमा आणि म्युच्युअल फंडासारखे नियमित पेमेंट सुलभतेने करू शकतील. त्यासाठी कोणत्याही यूपीआय ऍप्लिकेशनचा वापर करून रिकरिंग ई मॅन्डेट सुरू करावे लागेल. आतापर्यंत 15,000पेक्षा वरच्या ऑटो पेमेंटसाठी ओटीपी लागत होता, पण आता विना ओटीपी 1,00,000पर्यंतच्या ऑटो पेमेंटला मंजुरी देण्यात आली आहे. ऍपचे सबस्क्रिप्शन घेताना ऑटो पेमेंटला मंजुरी दिली जाते. वेळ पूर्ण होताच आपोआप पैसे कपात होतात. हा पर्याय निवडल्यानंतर पेमेंटच्या तारखा लक्षात ठेवण्याची ग्राहकास गरज लागत नाही. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.